बाबासाहेबांचं गाणं, बाबासाहेबांचा इतिहास रमाई शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस बाबासाहेब महाडला आले, चौदार तळ्यावरती गेले, रायगडावरती गेले, आणि त्या काळी बाबासाहेबांना धमक्या येऊ लागल्या. नंतरही ज्यावेळेस हिंदू कोडबिलची मागणी केली त्यावेळेस धमक्या आल्या. बाबासाहेबांच्या घरावरती मोर्चे निघाले, आम्ही तुमचा खून करू, आम्ही तुम्हाला मारू, गोळ्या घालू. आणि हा सगळा ताण कुणावर पडत होता तर रमाईवर. रमाईचं निधन हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या काळजीमुळेच झालं. तिला वाटायचं माझ्या नवऱ्याला कोणी मारतंय काय, माझ्या नवऱ्याला कोणी काय करेल काय. रात्र ना दिवस तिच्या डोक्यामध्ये चिंता, काळजी हीच वाढली होती. आणि मग पहा, श्रमक, आणि म्हणून हा रमाईचा पोवाड्यातला एक छोटासा चौक सादर करतोय साहेब, ऐका. श्रम करताना ते, श्रम करताना दुर्लक्ष जाहले होते संसारात, कष्टात रमाई कंटित होती दिस, आडवी न कधी ती आली हो पतीस. धोका न करो धर्मांध त्यांच्या जीवास, दिन रात्र तिच्या हाच जीवाला ध्यास. शरीर पोखरून परी सदा ठेवल मुक्तीने प्रसन्न. आणि घडलं काय, जसे संपत जाते, जसे संपत जाते पंक्ती मधले तेल, त्या समदलितांच्या महामातेच झालं. 1935 मे महिना उगविला, आणि पूर काळाने डाव आपला साधिला. कुडी सोडून जाई, कुडी सोडून जाई रमाईचे हो प्राण, पुतळी ती गुणाची होऊन पडे निष्प्राण. रमाई वारल्यानंतर रमाईची मान, पुतळी ती गुणाची होऊन पडे निष्प्राण. रमाईची मान बाबासाहेबांनी आपल्या मांडीवरती घेतली, आणि लहान लेकरासारखा बाबासाहेब आक्रोश करू लागले रमाईची मान धरून. पुतळी ती गुणाची होऊन पडे निष्प्राण, कोठीचा वाली, कोठीचा वाली हंबरडा फोडून, भीमराया रडे सद्गुण तिचे आठवून. रमाईची मान बाबासाहेबांनी मांडीवरती घेतली, आणि बाबासाहेब आक्रोश करत आहेत, म्हणत आहेत, रामू, ए रामू, वदे रमा मस्सी बोलना, उठून बैस.